अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील काही आदिवासी शेतकरी सध्या पारंपरिक पिकं न घेता कमी जागेमध्ये भरघोस उत्पन्न देणारं पीक घेत आहेत आणि ते पीक म्हणजे स्ट्रॉबेरी। नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या मेळघाटातील शेतकऱ्यांना उपलब्ध वातावरणाचा लाभ होतोय आणि यामुळे त्यांचा आर्थिक विकास होण्यासही मदत मिळतेय। कृषी संशोधकांचा अनोखा प्रयोग। मेळघाटात बहरली स्ट्रॉबेरी। स्ट्रॉबेरीतून मिळतोय भरघोस नफा। चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचं ठिकाण। या वातावरणाचा विचार करून शिवाजी महाविद्यालयातील कृषी संशोधकांनी इथल्या जमिनीत स्ट्रॉबेरी पिकवण्याचा निर्णय घेतला। प्रयोगाचा एक भाग म्हणून चिखलदरा तालुक्यातील मोथा गावातील गजानन शनवारे आणि अलाडो गावातील नारायण खडके या दोन शेतकऱ्यांनी प्रत्येकी 10 गुंठावर स्ट्रॉबेरीची लागवड केली। या शेतीतून आता ते भरघोस उत्पन्न घेत आहेत। कॉलेजच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मदतीने इथं कलेक्टरच्या फंडमधून काही 50 लोकांना मदत केली पहिल्या वर्षी मेळघाटमध्ये। तर त्यामध्ये मी सुद्धा होतो। तर छान प्रकारे उत्पादन आलं। मग त्या वर्षीपासून मी स्वतः आता करत आहो स्ट्रॉबेरीची शेती। 3 वर्षापासून 10 ते 15 गुंठे लावतो, जास्त लावत नाही। 5,000 रोपं लावतो, जवळपास 4 ते 5,000 रोपं। तर छान उत्पन्न येत आहे। शिवाजी उद्यान महाविद्यालय अमरावती यांनी अगोदर इथं प्रॅक्टिकल करून स्ट्रॉबेरीची शेती प्रयोगात आणली। त्याच्यानंतर मग आम्ही स्वतःहून आता हा 4था वर्ष आहे तर स्ट्रॉबेरीची लागवड करीत आहोत आणि चांगला उत्पन्न निघते स्ट्रॉबेरीमध्ये। अगोदर गहू, सोयाबीन, ज्वारी असे पिकं घ्यायचं या जमिनीत, परंतु आता स्ट्रॉबेरीची शेती इथं आल्यापासून दरवर्षी आता स्ट्रॉबेरीची लागवड करतो। पारंपरिक पिकाला फाटा देत वेगळं पीक घ्यायचं म्हटलं की नियोजन आलंच। त्यामुळे या आदिवासी शेतकऱ्यांनी कृषी संशोधकांच्या मार्गदर्शनानं जमिनीची मशागत करून नियोजनबद्ध शेती करण्यास सुरुवात केली। सुरुवातीला जमिनीचं सपाटीकरण केलं, त्यानंतर 5 फुटावर समांतर गादी वाफे तयार केले। महाबळेश्वर वरून आणलेली रोपं समान अंतरावर लावली। ड्रीपद्वारे पाणी दिलं, योग्य मशागत केली। रासायनिक खतांचा वापर न करता शेणखत टाकलं आणि बघता बघता 6 महिन्यात स्ट्रॉबेरीची ही बाग फुलली आहे। आता या बागेत स्ट्रॉबेरी येण्यास सुरुवात झाली आहे। चवीला अंबूस गोड असलेल्या स्ट्रॉबेरीनं चिखलदऱ्याला येणाऱ्या पर्यटकांनाही भुरळ घातली आहे। मागील 4 वर्षापासून इथे मेळघाटात स्ट्रॉबेरी हे कसे लावता येईल याबाबत आम्ही संशोधन केलं। या संशोधनाचा आधार होता महाबळेश्वर येथे होणारी स्ट्रॉबेरी। महाबळेश्वरचं आणि चिखलदऱ्याचं अतिशय भौगोलिकदृष्ट्या साधर्म्य आहे, तापमानात आहे आणि इथे वातावरणात सुद्धा महाबळेश्वरसारखं हे सगळं इथलं वातावरण आहे। त्यामुळे आम्ही या चिखलदऱ्यात स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा प्रयोग केला। किमान 15 गुंठ्यातून 1 लाखापर्यंत त्यांना हे उत्पन्न होत आहे। पूर्ण खर्च वजा जाता आणि त्यामुळे त्यांच्या आर्थिकदृष्ट्या ते सक्षम झालेले आहे। नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या मेळघाटातील आदिवासी बहुल शेतकऱ्यांना शिवाजी महाविद्यालयातील संशोधकांनी आशेचा एक किरण दाखवलाय। स्ट्रॉबेरी लागवडीच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होतीये। आम्ही आता चिखलदरा फिरून आलेलो आहे। येते आता आम्हाला स्ट्रॉबेरीज दिसल्या, तर हे ऑर्गॅनिक पद्धतीने केलेली फार्मिंग पाहून आम्हाला म्हणजे इथे थांबून बघायची इच्छा झाली। त्यानंतर आम्ही टेस्ट पण केली स्ट्रॉबेरी, तर टेस्ट खूप छान आहे। म्हणजे थोडा सोअर बिटर असं पण आहे आणि पण फ्रेश स्ट्रॉबेरीज आहे। तर हे वापस येताना मी बघितलं की इथे स्ट्रॉबेरीज विकायला होत्या, तर मी आल्यानंतर विचारपूस केली की कसं आहे काय, तर त्यांच्या माहितीनुसार कळलं की हे इथेच उत्पादन होतात, शेती पण इथेच होती आणि खायला पण खूप छान होते। चिखलदरा हे विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जातं। आता इथं स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेण्यास सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना प्रगतीचा एक नवा मार्ग सापडलाय। अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती।